जय शिवराय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीनं क्रांतिदिनी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी दीक्षाभूमीला नमन करून नागपूरवरून मंडल यात्रा ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये सुरू होतीये. आपणा सर्वांना ठाऊक आहे की मंडल आयोग ही एक ऐतिहासिक घटना होती. हा एक या मंडल आयोगाची अंमलबजावणी हा एक ऐतिहासिक निर्णय होता आणि समाजातल्या एका फार मोठ्या उपेक्षित घटकाला, एका उपेक्षित वर्गाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम या निर्णयामुळे झालं. म्हणजे या मंडल आयोगाची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे आणि त्याची अंमलबजावणी ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केली. ही मंडल यात्रा जी सुरू होते उद्यापासून ती संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून चौकाचौकात जनसामान्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधणार आहे आणि हा जो एक जातीनिहाय जनगणनेचा लढा आहे हा पुढे नेण्याचा मनोदय या मंडल यात्रेमध्ये नक्कीच आहे. आणि मला विश्वास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आदर्श होता तो म्हणजे 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून एक विधायक नैतिक अधिष्ठान असलेलं लोककल्याणकारी रयतेचं राज्य निर्माण करणं. ही मंडल यात्रा सुद्धा याच उद्दिष्टाच्या दिशेनं टाकलेलं पुढलं पाऊल असेल असा मला विश्वास आहे. या मंडल यात्रेसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि आपणा सर्वांना विनंती आहे की मोठ्या संख्येनं या यात्रेत सहभागी व्हा. कारण या महाराष्ट्रातलं सामाजिक समीकरण असेल, या महाराष्ट्राला पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शवादी राज्याकडे जर वाटचाल करायची असेल, लोककल्याणकारी राज्याकडे वाटचाल करायची असेल तर ही जी वीण काही अंशी विस्कटू लागली आहे ही वीण आपल्याला पूर्ववत करायची आणि त्यासाठी नक्कीच मंडल यात्रा हे एक फार महत्त्वाचं माध्यम असेल अशी मला अपेक्षा आहे, आशा आहे. माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. जय शिवराय.